काय म्हणाल, कुठून आलात तुम्ही? मी माजलगावून आलो. बर, काय म्हणाल या संदर्भात? दादांनी पाणी आणि हे घेतलं पाहिजे का? मला तरी वाटतं आपल्याकडे ऐतिहासिक आपल्या इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की लाख मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा मात्र वाचला पाहिजे. तर या संदर्भात काय सांगाल दादांच्या? छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन मनोज पाटील जरांगे यांनी मराठा समाजातील जे वंचित घटक आहेत, म्हणजे आरक्षणापासून वंचित आहे मराठा समाज, तर यासाठी मनोज पाटलांनी अगदी जीवाचं रान करून अत्यंत प्रामाणिकपणे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो प्रामाणिकपणा जनतेमध्ये निर्माण केला होता रयतेमध्ये, तो प्रामाणिकपणा पूर्ण मनोज पाटील जरांगे यांच्यामध्ये आहे. आणि या प्रामाणिकपणासाठी हा संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि तरीसुद्धा मराठा समाजाला या शासनाने लवकरात लवकर कायदेशीर पद्धतीने आरक्षण दिलं तर मराठा समाज शांत राहील, अन्यथा मराठा समाजामध्ये प्रचंड उद्रेक निर्माण होईल. आणि याची गंभीर दखल या महाराष्ट्रामधील खास करून आमदार असतील, खासदार असतील, यांनी याची दखल घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि शेवटी एक सांगतो की झुकला नाही योद्धा ही शत्रूला खंत आहे, झुकला नाही योद्धा ही शत्रूला खंत आहे. सत्तेतल्या खुर्चीमध्ये आरक्षण आमचं जिवंत आहे, सत्तेतल्या खुर्चीमध्ये आरक्षण आमचं जिवंत आहे. बाबा, एकंदरीत काय सांगाल? आजचा 5वा दिवस आहे अमरण उपोषणाचा आणि गेली 7 महिने आपला मराठा समाज मनोजदादा पाटील जरांगे यांच्या पाठीमागे उभा आहे. काय सांगाल एकंदरीत? काय ते द्यावा मराठ्याला, गरीब लोकांना. आम्ही म्हातारे 80 वर्षाचा म्हातारा मी, ते द्यावा. दादा काय सांगाल? हे बाबा आज गाव कुठलं बाबा आपलं? कर्जतवरून कर्ज जामखून हे बाबा आलात. हे गरजवंत मराठ्यामध्ये हे बाबा आज दादांच्या भेटीसाठी आलेले आहेत. कित्येक वर्षापासून हा लढा चाललाय, गेली 70 वर्ष झालं हेच चालू आहे. फक्त या शासनकर्त्यांनी आमच्या मराठा समाजाचा एकदम वापर करून घेतला. आमच्या मराठा समाजाला उठायचं, मुलांना म्हणायचं तू गाणा, फक्त आमच्या पोराला गाणं म्हणलं की तू लढ म्हणा. आमचा मुलगा म्हणणार आम्हाला गाणं म्हणलंय आम्ही लढ म्हणा. ही आता हे दादाने बदलून टाकलेलं चित्र. फक्त एक सांगतो, जर आमच्या दादाला काही झालं तर पूर्ण विरोधी पक्ष नेते असतील किंवा शासनकर्ते असतील यांना मी जाहीर एक विनंती करतोय, तुम्हाला जर फिरायचं असेल ह्या महाराष्ट्रामध्ये तर इथून पुढं तुम्ही तुमचं मरण घेऊन फिरावं लागेल. ही मी या मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतोय. पहिलं, जर तुम्ही आज या आरक्षणावर नाही तोडगा काढला आणि जर दादाचं काही झालं तर अजूनही सांगतोय पूर्ण हा मराठा समाज साक्षीला आहे. तुम्ही मुंबईत तुमच्याप्रमाणे आम्ही वाशीतून बाहेर आलो, कारण का काहीतरी तोडगा निघल, कुठेतरी आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आलोय. पण असे भरपूर जण वाटतंय की यांनी दादांनी वापस यायला नाही पाहिजे होतं. मी सांगतो की घराघरातून एक मराठ्यांचा मुलगा किंवा मराठ्याचा व्यक्ती तिथं आला होता. पण आता जर डबल पाळी आली मुंबईला जाण्याची तर घराघरातून 2-3 व्यक्ती आता मुंबईला जायला तयार आहेत. हे खूप झालं, आता यांचा अन्याय झालाय. फक्त आता विनंती आहे की आम्हाला आरक्षण द्यावं आणि आमच्या दादांचा जीव वाचावा ही विनंती. एक मराठा. ओके, धन्यवाद. येणाऱ्या इलेक्शनला जर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा जो अध्यादेश पास केलेला आहे तो अध्यादेश जर समजा या सरकारनं कायद्यात रूपांतरित नाही केला तर मराठा समाजाला जो सन्माननीय आमचे मनोजदादा जरांगे पाटील आदेश देतील त्या आदेशानुसार मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये पावले उचलेल. आम्ही फक्त आमच्या दैवताच्या आदेशाची वाट पाहत आहोत आणि जोपर्यंत दैवत जो आदेश देतील तो आदेश आम्ही मान्य करू. जर सन्माननीय जरांगे पाटलांनी आम्हाला मतदान न करण्याचा व मतपेट्या गावामध्ये न येऊ देण्याचा जरी आदेश दिला तरी तो आम्ही तत्पर पाळू आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारला मराठा समाजाचा हात दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. एकंदरीत या ठिकाणी चिमुकली देखील आपल्या या मराठा आरक्षणाच्या उपोषणाच्या समर्थनात आलेली आहे. ताई, काय म्हणशील आज? मी सरकारला हेच विनंती करते की मनोज जरांगे पाटलांना उपोषण सोडण्यासाठी यावे आणि तात्काळ तुम्ही निर्णय घ्यावा आणि आम्हाला आरक्षण द्यावं. काय नाव आहे ताई तुझं? भाग्यश्री घुमरड. बरं, दादांची आज तब्येत खालावलेली, आज 5 दिवस झालेले, बरोबर आहे? दादांनी उपचार घेतले पाहिजे का? हो. काय वाटतं दादा, दादांनी उपचार घेतले पाहिजे? कोणी बोलणार आहे का? दादांनी तर पहिले उपचार घ्यायला पाहिजे. दादांनी हट्ट धरलेला आहे जोपर्यंत गरीबातल्या गरीब मराठ्यांना
आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी पाणीही घेणार नाही. परंतु सर्व मराठी बांधवांना त्यांना विनंती केली, त्यामुळे त्यांनी थोडं सलाईन लावली आणि आज थोडं तब्येत थोडी बरी वाटू लागली. परंतु आम्ही जे दादा सांगतील तेच आम्ही मान्य करू. बाकी कोणताही नेता आला किंवा मराठी समाजाचा कोणताही नेता येऊ, मुख्यमंत्री येऊ, पंतप्रधान येऊ, आम्ही त्यांचं कोणाचंही ऐकणार नाही. दादा जो आदेश देतील त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार आहे. एवढी तर आता त्यांची तब्येत खालवलेली आहे, परंतु सरकारकडनं एकंदरीत कोणीही जे तर आतापर्यंत आलेले नाही. काय सांगाल, काय तुमची प्रतिक्रिया आहे? खूप मोठी निष्क्रियता ही सरकारची आहे, कारण मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोणतं इमानदार नेतृत्व मिळाले असेल तर ते फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे हेच आहे. आणि आज मनोजदादा जरांगे या मराठी माणसाच्या गळ्यातला तैज झालेले आहेत, प्रत्येकाच्या देवाऱ्यातला देव झालेले आहेत. आणि जर अशा निष्क्रियतेनं, अशा निष्काळजीपणामुळं जर मनोजदादाच्या प्रकृतीला काही जर धोका झाला किंवा त्यांना जर त्रास झाला तर आता आमचा संयम संपलेला आहे. यानंतर संयमाची भाषा हा मराठा समाज करणार नाही. खऱ्या अर्थानं मराठा समाज हा तलवार घेऊन लढणारा समाज आहे. इतका संयम हा या मराठा समाजानं पहिल्यांदा दाखवलेला आहे आपल्या इतिहासामध्ये. परंतु आज जर शासनानं हा संयम तुटू दिला तर शासनाचा एकही पदाधिकारी या महाराष्ट्रात जिवंत फिरू शकणार नाही ही ग्वाही मी या सर्व मराठा समाजाच्या वतीने देतो. आणि यापुढे सरकारला इशारा करतो की येत्या 10 तासाच्या एकंदरीत अंतरवाली सराटी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मराठा समाजाच्या कसल्या प्रतिक्रिया या संदर्भात येतात. गेल्या 5 दिवसापासून मनोज पाटील जरांगे या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि आपण अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उपस्थित असलेल्या मराठा बांधवांच्या घेतलेल्या आहेत. जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन अविनाश बुटेसह मी KB शेख.